गेल्या 4 दिवसापासून मुंबई येथे मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी मुंबईमध्ये लढा तीव्र केलेला आहे. आंदोलक जे आहेत आक्रमक झालेले आहेत. मुंबईमध्ये CHMT परिसरात त्यांचा जो आंदोलन आहे दिसत आहेत, आक्रमकपणे दिसत आहेत. हायकोर्टानं काल काही निर्देश घालून दिलेले आहेत, त्याची सुनावणी देखील आज होणार आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत. हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे, आपण आज धाराशिवचे जे इतिहास अभ्यासक आहेत डॉक्टर सतीश कदम यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सर, लोकसेवा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय सांगा. आपण स्वातंत्र्याच्या अगोदरचा ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेला हा जो मराठवाडा आहे तो मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये होता, म्हणजे राजेशाहीमध्ये. तर त्यावेळेला ज्यावेळेला 1948चा आपण अभ्यास करतो तर 1948 पूर्वी या देशाची जी रचना आपण पाहिली तर ती रचना मराठवाडा म्हणजे म्हणण्यापेक्षा हैदराबाद स्टेट, मुंबई स्टेट अशा प्रकारची रचना होती. तर त्यावेळेला स्टेट कुठले का असेना तर जी काही सरकार असेल ती सरकार आपलं दर 10 वर्षानंतर प्राणी पक्षी असेल, जात, तिथलं जो काही पिकं किंवा त्या ठिकाणी असणारं पर्जन्यमान याच्याकरता एक पुस्तिका काढतात, त्याला आपण गॅजेटियर म्हणतो. तर त्या गॅजेटियरमध्ये खास करून या धाराशिवचा जो उल्लेख केला आपण, धाराशिवची माहिती देत असताना इथं असणाऱ्या शेतकऱ्याला कुणबी मराठा असा शब्द वापरला, त्याची 38% लोकसंख्या सांगितलेली आहे. तर पुन्हा त्यानंतर असणारं सालारजंगचं एक म्हणजे जो पंतप्रधान आहे तर त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना इथं कुणबी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं जर विदर्भामध्ये 2004 साली कुणब्यांना OBC मध्ये प्रवर्गामध्ये तिथं घातलेलं आहे, तर तशाच प्रकारची मागणी आहे जरांगे पाटलांची की बाबा तिथल्या असणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना जर कुणबीमध्ये तुम्ही घातला असेल किंवा कुणब्यांना पुन्हा OBC मध्ये घातला असेल तर मराठवाड्यातल्या का नाही, अशा प्रकारची मागणी आहे. काय वाटतं नेमकं शासन हे जे गॅजेट लागू करेल ते करायलाच पाहिजे, कारण काय की जर तुम्हाला विदर्भात केलं असेल तर मग मराठवाड्यात का नाही हा प्रश्न येतो ना. तिथं जर तिथं केलं असेल तर इथं का नाही हा प्रश्न तिथं आहे. करायचं का नाही शासनानं आहे. आता अडचणी वरचीवर वाढत चाललेल्या आहेत, कारण का प्रत्येक प्रवर्ग जो आपल्या हिताचं त्या ठिकाणी बोलतोय, त्यामुळे हा प्रश्न खरं तर आपल्या शासनाच्या अधीन आहे, त्याच्या विचाराधीन आहे. मात्र कायदा काय सांगतो हे आपण अभ्यासक या नात्याने सांगू शकतो की विदर्भामध्ये लागू केला असेल तर मराठवाड्यात का नाही, आणि म्हणून मराठवाड्याची मागणी पुढे यायला लागली. आता विदर्भात जर गॅजेट लागू केलेलं असेल तर मराठवाड्यात का लागू होणार नाही, असा प्रश्न देखील धाराशिवचे जे इतिहासक तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, डॉक्टर सतीश कदम यांनी उपस्थित केलेला आहे. मी वैभव पारे, लोकशाही मराठी, धाराशिव.